साइड हाइपोटेन्यूस लॉन्गेस्ट साइड है 0.7x हायपोटेन्युअस लॉंगेस्ट साइड आहे आणि लॉंगेस्ट साइड असल्यामुळे फक्त एक आणि एकच पॉइंट कॉमन असणार आहे. ठीक, तिथपर्यंत झालं. त्याच्यानंतर बोला टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम कसा होता? द लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. गिवन मध्ये सेंटर ऑफ द सर्कलचं नाव, टँजंट सेगमेंटचं नाव आणि एक्सटर्नल पॉइंटचं नाव. ट्रू मध्ये टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट दाखवायचे. बोल, हट नाही बघ, आहे का? कौन है? हाँ, टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कंस्ट्रक्शन मध्ये ओए ओबी ओसी जॉईन करायचा. त्याच्यानंतर दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. पार्ट सिद्ध होऊन जातो. एवढे तीन गोष्टी लागणार आहेत आपल्याला एक्सरसाइज 1 मध्ये, पहिल्या एक्सरसाइज मध्ये. चला स्टार्ट करूया. थांब थांब. माहित नाही रे. जरा तिथंच थांब आणि जरा तिकडे घे जा. बोला, पहिल्यांदा आपल्याला काय लिहावं लागेल? गिवन. गिवन मध्ये आपण काय काय लिहितो? पेन डाऊन. पेन डाऊन सगळे पेन खाली ठेवा. इकडे लक्ष द्या. वया पुस्तक बंद करा. लक्ष द्या माझ्याकडे. यार बस एक जागी. बोला, सी इज द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक. नंबर 1 बोला टँजंटचं नाव AB. AB इज द टँजंट ऑफ द सर्कल. ठीक. त्याच्यानंतर अजून काय दिलंय? इन द ऍडजॉइनिंग फिगर रेडियस. रेडियस दिलीये. बोला रेडियस किती असणार आहे? रेडियस किती आहे? 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर इज द रेडियस. पुढे आता लाइन AB इज द टँजंट. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? डायग्राम काढावा लागेल आणि डायग्राम काढून पहिल्यांदा एक कन्स्ट्रक्शन करावी लागेल. कन्स्ट्रक्शन मध्ये काय जोडलं आपण? CA. गिवन लिहिलाय. काय काढायचं ते नंतर बघू. काय केलं आपण? कन्स्ट्रक्शन. काय केलं? जॉईन काय? CA जॉईन केला. CA जॉईन केल्यानंतर ते असं विचारतायत की CAB हा जो अँगल आहे CAB हा अँगल किती डिग्रीचा? का? टँजंट रेडियस थेरम लिहायचं कसं? चला इकडे बघा. नंबर 1 बोला कसं लिहिणार? अँगल कुठला अँगल? CAB इज इक्वल टू 90 डिग्री. वाय? टँजंट रेडियस थेरम. काय अवघड नाहीये. चला पहिला क्वेश्चन क्लिअर. चला दुसरा क्वेश्चन वाचा. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB? ते म्हणतात 6 हा जो C पॉइंट आहे तो या लाइन AB पासून किती डिस्टन्स वर आहे? 6 सेंटीमीटर वर आहे. पण नुसतं 6 सेंटीमीटर लिहून चालेल का? नाही. काय लिहावं लागेल? डिस्टन्स हा नेहमी परपेंडिक्युलर असतो. डिस्टन्स हा नेहमी परपेंडिक्युलर असतो. जर 4 मार्काला हे विचारलंय तर याला 1 मार्क दिलाय तर तू नुसतं 6 सेंटीमीटर लिहून येऊन चालेल का? नाही. बघा पहिल्यांदा तुम्हाला सांगावं लागेल काय
सीए हा सीए जो आहे सेगमेंट सीए हा काय आहे परपेंडिक्युलर आहे सेगमेंट सीए परपेंडिक्युलर आहे कोणाला परपेंडिक्युलर आहे लाईन कोणाला एबी ला असं तू का म्हणतोय याला म्हणू इक्वेशन 1 याला इक्वेशन 1 बनवलं फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये हा अँगल आपण किती डिग्रीचा दाखवला होता 90 म्हणून आपण असं म्हणतोय की सीए लाईन एबी ला परपेंडिक्युलर आहे ठीक आहे मग सीए जर लाईन एबी ला परपेंडिक्युलर आहे सीए जर लाईन एबी ला परपेंडिक्युलर आहे तर डिस्टन्स ऑफ सीए किती सेंटीमीटर आहे 6 सेंटीमीटर आहे सीए किती सेंटीमीटरचा आहे 6 सेंटीमीटरचा आणि म्हणून पॉइंट सी डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाइन AB डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाइन AB किती सेंटीमीटर असणार आहे 6 सेंटीमीटर एवढ्या 3 लाईन्स तुला लिहून याव्या लागतील एवढं सोपं नाहीये जेवढं सोपं वाटतं तेवढं लक्षात ठेवा नंबर 1 नंबर 2 दुसरा क्वेश्चन झाला तिसरा क्वेश्चन वाचा तिसरा क्वेश्चन काय दिलाय डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर AB किती दिलाय 6 सेंटीमीटर फाइंड BC फाइंड आउट करायचं आहे तुझ्या आवाकातला एक्झाम्पल आहे बोला BC जॉईन पहिल्यांदा मी काय केलं गडबड करू नको धीर धर आधी कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंटेशन वर कर कसं लिहितात बघ का तुला सगळं येत असणार तू काय तिथं लिहिणार नाही मार्क जाणार मग त्यामुळे नीट लक्ष देऊन बघ शांत बस असा बस कॉन्सन्ट्रेट कर सर्कल लेसन आहे नाहीतर सगळं सर्कल चल इकडे बघ जॉईन काय जॉईन केला पहिल्यांदा एबी नाही रे एबी ऑलरेडी जॉईन आहे रे गांजा पिल्यागत करू नको एबी ऑलरेडी जॉईन आहे काय जॉईन केला सीबी किंवा बीसी जे काय ते कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलं आता क्वेश्चनचं उत्तर दे बोल तुला काढायचंय सीबी ते म्हणतात बीसी काढून द्या कसं काढणार तुझ्याकडे मार्ग आहेत 2 कुठले 2 मार्ग आहेत एक तू ओळखतो का नाही बोला हा ट्रायंगल कुठला झाला राईट अँगल ट्रायंगल तुला कशात कॉन्फिडन्स आहे पायथागोरस मध्ये का 45 90 मध्ये तुला कशात कॉन्फिडन्स आहे पायथागोरस मध्ये कॉन्फिडन्स आहे ना त्या पद्धतीने जा लय डोकं चालवायचं नाही सिंपल राहायचं सिस्टमॅटिक राहायचं बोला हा कुठल्या प्रकारचा ट्रायंगल तयार झाला राईट अँगल ट्रायंगल बरोबर 90 डिग्रीचा एक आहे राईट अँगल ट्रायंगल मग राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याला आपण पायथागोरसचा थेरम यूज करू शकतो अरे हो का नाही जिवंत बोला लिहिणार कसं ट्रायंगल कुठला ट्रायंगल CAB इज अ राईट अँगल ट्रायंगल असं तू का म्हणतोय फ्रॉम इक्वेशन 1 मध्येच 90 डिग्री सांगून ठेवलं आपण कळते का मी काय चाललंय ते बोला हा कुठला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये बाय युजिंग पायथागोरस थेरम काय आहे हायपोटेनियस चा स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर तर त्याला जरा पायथागोरस लाव बोल ना कसं येणार याला पायथागोरस लाव आणि मला फॉर्म्युला बोल BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर तुला AC स्क्वेअर माहित आहे का येस किती आहे 6 चा स्क्वेअर AB स्क्वेअर माहित आहे का येस किती आहे 6 चा स्क्वेअर बोल 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 36 प्लस 36 इज इक्वल टू 36 प्लस 36 72 बोला BC स्क्वेअर किती आला आवाज किती आला 72 तर BC किती असणार बाळा स्क्वेअर रूट असणार अंडर रूट 72 कॅन बी रिटन ॲज 36 इंटू 2 बोला काय 36 इंटू 2 का 36 ला बाहेर घेता येईल तर बोलो BC इज इक्वल टू व्हॉट 36 जर बाहेर घेतलं तर 6 रूट 2 युनिट काय सेंटीमीटर
सेंटीमीटर. बीसी आला. आपल्याला काय काढायला सांगितलेलं होता? बीसी. आता तिसरा क्वेश्चन वाचा. काय? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एबीसी? ते म्हणतात हा अँगल कितीचा आहे? हा अँगल कितीचा आहे? कसं कॅल्क्युलेट करणार? एक गोष्ट लक्षात ठेव. इकडे बघ. हे किती डिग्री? हे किती सेंटीमीटर? 6. हे किती सेंटीमीटर? 6. मग तुला आठवला पाहिजे 45 90 वाला थेरम. म्हणजे हा हा परपेंडिक्युलर साइड झाल्या. लक्षात ठेव इथून पुढे जर परपेंडिक्युलर साइड्स इक्वल असतील, जर तर तो आयसोस्केलस ट्रायंगल झाला. कुठला ट्रायंगल झाला? आयसोस्केलस ट्रायंगल. आणि जर आयसोस्केलस ट्रायंगल झाला तर त्याचे बेस अँगल्स काय असतात? सेम. ही जर प्रॉपर्टी तुला माहित नसेल तर तू ही प्रॉपर्टी लक्षात ठेव. या लेसन मध्ये जाता जाता बऱ्याचशा हिंट्स असणार आहेत, बरेचसे स्टार पॉइंट्स असणार आहेत. त्यातला एक स्टार पॉइंट थेरमच्या व्यतिरिक्त, थेरम वेगळे, थेरमच्या व्यतिरिक्त एक स्टार पॉइंट काय कळला? आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. कोण? हा नेहमी 45 90 चा असतो. कितीचा? 45 90 चा. हे कळलं तर मग कसं लिहायचं कळेल. लिहिताना कसं लिहावं लागेल? लिहिताना सांगावं लागेल तुला. बोला, हे एबी इथं दाखवतो. बोल, एबी. एबी किती डिग्री? सॉरी, एबी किती सेंटीमीटर? 6. एसी पण किती सेंटीमीटर? 6. एबी इज इक्वल टू एसी. दॅट्स वाय ट्रायंगल CAB इज अ राईट अँगल ट्रायंगल तर होता. आता कुठला ट्रायंगल झाला? आयसोस्केलस ट्रायंगल. आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. आणि आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल हा कितीचा असतो? 45 90. इसको थेरम बना के प्रेझेंट करणार. याला इथं लक्षात ठेवायचं. आयसोस्केलस ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल हा 45 90 चा राईट अँगल ट्रायंगल असतो. म्हणून आयसोस्केलस ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल झाला. ट्रायंगल बोला कुठला? एबीसी. एबीसी किती डिग्री? 45 डिग्री. 45 डिग्री. लिहिताना काय लिहिणार? मस्त प्रॉपर्टी लिहायची इथं. कुठली? आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल इज 45 90 राईट अँगल ट्रायंगल. लिहून आला ना मस्त प्रॉपर्टी वगैरे. मॉडरेटर इम्प्रेस होतो. अच्छा, यानं प्रॉपर्टी म्हणून तिथं तयार करून दिलेला आहे. नॉलेज वापरायचं आपलं. सर्कल लेसन मध्ये तू जेवढा इम्प्रेशन पाडशील ना, तितकं तुला अगदी परफेक्टली सगळ्या गोष्टी कळतील. नी चल स्टार्ट कर लिहायला. लक्ष ठेवायचं, चालू पाहिजे, आठवण करून द्यायची मला. इन द adjoining figure, O is the center of the circle. म्हणजे गिव्हनचा तुझा पॉइंट तुला मिळाला. पुढं फ्रॉम पॉइंट R सेगमेंट RM and सेगमेंट RN आर टँजंट सेगमेंट. हे कुठल्या कशावर आहे? टँजंट सेगमेंट थेरम वर आहे. आपल्याला टँजंट सेगमेंट थेरम माहिती आहे. पुढे बघा काय? R टँजंट सेगमेंट टचिंग द सर्कल ऍट M and N. चला, गिव्हन मध्ये माझी दोन वाक्य झाली. कुठली कुठली? O is the center of the circle. Segment MR and NR are the tangent segment. Tangent segment. चला पुढे काय दिलेलं आहे? Touching at circle M and N. If OR is a 10 centimeter. कुठे OR बघ? OR. OR किती दिला आहे? 10 सेंटीमीटर. OR 10 सेंटीमीटर आहे. OR जर 10 सेंटीमीटर आहे, OR 10 सेंटीमीटर आहे. चायला परत ते वर गेले. हा 10 सेंटीमीटर आहे. तर काढायचं आहे का तुला? अजून रेडियस दिली आहे त्यांनी. बोला, रेडियस आपल्याला काय करावी लागेल? ड्रॉ करावी लागेल. कन्स्ट्रक्शन मध्ये रेडियस ड्रॉ केली. रेडियस किती आहे? 5 सेंटीमीटर. ते विचारतात काय आपल्याला? देन व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. ईच टँजंट सेगमेंटच्या आधी तुला एमआर काढता येईल का? एमआर काढता येईल का? एमआर काढता येईल का? कसा? बोला काय? पायथागोरस थेरम. का?
पायथागोरस थेरम का? मला सांग, हा राईट अँगल ट्रायंगल आहे का? आहे का? अरे आहे का? राईट अँगल ट्रायंगल आहे कारण हे 90 डिग्री आहे, ते 90 डिग्री काय? कारण टँजंट रेडियस थेरम. आता नजर बसवली, हा टँजंट रेडियस कुठे कुठे दिसतंय त्याच्यावर. हा सुरुवात पाहिजे. बोला हा किती डिग्री? 90 डिग्री. बोला तर हा 90 डिग्री, तर ओ एम आर काय झाला? राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा तर बोला एक साइड माहिती आहे, एक साइड माहिती आहे, काढता येईल का? कशी काढणार? युजिंग पायथागोरस थेरम. म्हणजे तो पार्ट झाला. चला सेकंड, व्हॉट इज द मेजर ऑफ एमआरओ ते काढूया. चला स्टार्ट करा माझ्यावर. गिवन या गिवन गिवन मध्ये काय काय लिहिणार? ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, segment MR and segment NR are the tangent segment. चला स्टार्ट करा. त्याच्या आधी कन्स्ट्रक्शन मध्ये जॉईन ओ एम जॉईन केला. चला थांबायचं नाही. पहिल्यांदा मी सुरुवात करणार. अँगल ओ एम आर इज इक्वल टू 90 डिग्री का? टँजंट सेगमेंट नाही, टँजंट रेडियस थेरम. देन ट्रायंगल ओ एम आर इज अ राईट अँगल ट्रायंगल बाय युजिंग काय? पायथागोरस थेरम. बाय युजिंग पायथागोरस थेरम. सगळ्यांनी माझ्या आधी तो थेरम लिहा. थेरम म्हणजे फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला कसा वर्कआउट होईल? बघा कुठला? ओ आर स्क्वेअर. अगदी बरोबर आहे. ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. सगळ्यांनी याच्यात किमती टाका. अजिबात मागं पडू नका. एक पाऊल पुढे, कुणी मागं पडू नका. ओ आर किती दिलाय? 10 चा स्क्वेअर. ओ एम किती आहे? ओ एम किती आहे? 5 चा स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. काय करायचं आहे? काढायचं आहे. हंड्रेड इज इक्वल टू 25 प्लस एम आर स्क्वेअर. 25 इकडे आले. 100 मायनस 25 इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. कोण पोचले का इथपर्यंत? कोण पोचले का इथपर्यंत? हा चल पुढं. एम आर स्क्वेअर इज इक्वल टू 75 म्हणजे एम आर इज इक्वल टू अंडर रूट 75. तो बोलो अंडर रूट 75 कैन बी रिटन एज अंडर रूट 25 इंटू 3. लास्ट इयरला सर्ट शिकलो आपण. 25 इकडे आले काय येणार? 5 रूट 3. 5 रूट 3 काय? सेंटीमीटर. एम आर आला. एम आर किती आला? 5 रूट 3.
आता कोण सांगतंय MR 5√3, तर NR पण किती 5√3 का? टॅंजंट सेगमेंट थेरम. लिहिणार कसं? सोपं असतंय. चला लिहिणार कसं? MR is equal to NR is equal to 5√3. आणि पुढे जायचं टॅंजंट सेगमेंट थेरम. टॅंजंट सेगमेंट थेरम. चला नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, समजून घ्या. कळला असेल तर. हे किती जणांना जमलं मी जायच्या आधी? मार खाणार तुम्ही आता. चला इकडे बघा, वया पुस्तक बंद, लक्ष माझ्याकडे आता. हा इकडे बघ, वाच काय दिलंय. हा व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO? ते म्हणतात, अरे बंद करते. हो MRN बोल ना करे. ते म्हणतात MRO कितीचा आहे? M आपण ऑलरेडी कन्स्ट्रक्शन केलाय. MRO हा किती डिग्रीचा असेल? हे किती होतं? 10. हे किती होतं? 5. हे आपण किती काढलं? 5√3. नीट लक्ष दे. परत एकदा हिंट, परत एकदा स्टार पॉइंट. मगाशी जसा लक्षात ठेवला, कुठला? आयसोस्केलस ट्रायंगल, आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल आणि मी 45 45 90 चा असतो. तसं नीट लक्ष दे. इकडं इकडं बघ, टॅंजंट सेगमेंट मुळे तयार होणारे दोन ट्रायंगल, टॅंजंट सेगमेंट मुळे तयार होणारे दोन ट्रायंगल नेहमी लक्षात ठेव. इकडे बघ, हा किती 10, हा किती 5. हा 10 आहे, 5 आहे, म्हणजे हा याच्या काय हाफ आहे, आणि हा जर याच्या हाफ आहे, हा कोण आहे? हा पर हायपोटेनियस आहे. मग हायपोटेनियसच्या हाफ जर एक साइड असेल, इफ वन साइड ऑफ अ hypotenuse, one side of a triangle is half of hypotenuse, then it is 30 60 90 right angle triangle. हे आपण ऑलरेडी पाठ करून ठेवलंय. हा चला मग काय करता येईल? मग असं करता येईल की आपल्याला हे दाखवता येईल की ही जी साइड आहे ही याच्या समोरची आहे, म्हणून हा किती डिग्री आहे? 30 डिग्री आहे, असं आपल्याला सांगता येईल. पण ते सांगण्यासाठी आपल्याला लिहावं लागणार. बघा कसं लिहिणार. पहिल्यांदा मला हे प्रूव्ह करावं लागेल की हा याच्या निम्मा आहे. माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील या एक्झाम्पल मध्ये, सर्कल मध्ये, की मी तुला परत येऊन कसं लिहायचं हे शिकवावं, प्रेझेंटेशन करायला शिकवावं. मी ज्यावेळेला तुला एखादी गोष्ट सांगेन काय हे याच्या निम्मा आहे असं कसं लिहायचं, त्यावेळेला प्लीज डोक्यामध्ये जरा चक्र चालू कर की कसं लिहायचं असते. एक एक्झाम्पल नाही, पुढचं नाही, त्याचं पुढचं कुठंतरी लिहायला शिक. सुरुवातच नाही केली, बोर्डवर तर नुसतं लिहून घेतलं तर काय उपयोग नाही. लक्षात ठेव. चला बोला, हे याच्या निम्म आहे, कसं मी प्रूव्ह करणार? हा मी लिहिताना कसं लिहिणार? हा OM बोल. OM कितीचा आहे? 5. OM सेगमेंट OM इज 5 सेंटीमीटर. पुढे काय लिहिणार? सेगमेंट OR. सांग OR कितीचा आहे? 10 सेंटीमीटर. याच्यावरनं मला असं कळलं हा 5 आहे, हा 10 आहे. मग काय लक्षात आलं? सेगमेंट OM इज हाफ ऑफ सेगमेंट OR. या दोघांवरनं कळलं मला. हा मग याच्यावरनं मग मी काय लिहिणार? हा बाबा हे याच्यावरनं मला एक समजते की OM म्हणजे OMR अँगल OMR हा किती डिग्रीचा दिसतोय? 30. असं मी काय लिहिणार? बाय द ORM किती डिग्री? 30. का? बाय हा प्रॉपर्टी नाही, बाय कन्वर्स ऑफ 30 60 90 राईट अँगल ट्रायंगल.
30 60 90 राईट अँगल ट्रायंगलच्या कन्व्हर्स नुसार कन्व्हर्स आपण ऑलरेडी प्राप्त केलेला आहे. बोला काय कन्व्हर्स आहे? इन इफ द वन साइड ऑफ अ right angle triangle is half of hypotenuse and other side of a triangle is √3 upon 2 times of hypotenuse, then it is 30 60 90 right angle triangle. कन्व्हर्स आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून आपण असं सांगितलं किंवा ORM is 30 डिग्री. अजून एक त्यांनी विचारलंय, ते म्हणतात क्वेश्चन मध्ये अँगल MRN काढून द्या. काय म्हणतात? MRN कुठे आहे बघ? MRN. जर हा 30 डिग्री आहे तर आपण 30 डिग्री. बाकीचं काय लिहायची गरज नाही. काय लिहिणार? सिमिलरली. काय लिहिणार? सिमिलरली. काय सिमिलरली? ORN अँगल ORN ऑल्सो 30 डिग्री. हा क्वेश्चनचं उत्तर दे. MRN मध्ये किती अँगल आहे? कुठले कुठले दोन अँगल आहे? अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस MRO कितीच आहे? 30. MRO कितीच आहे? किती डिग्री झालं? अँगल MRN किती डिग्री झाला? 60. MR and NR are the tangent segments. Tangent segment. चला काय प्रूव्ह करायचंय? इकडे बघ. काय प्रूव्ह करायचं? वाच. सेगमेंट OR कुठे आहे बघ? OR काय दाखवायचंय? बायसेक्ट. कोणाचा? अँगल MRN OR हा MRN चा बायसेक्टर दाखवायचा. अँगल बायसेक्टर दाखवायचा. क्वेश्चनचा आन्सर दे, बघूया. तुझ्या डोक्याला चालना दे. हा OR हा MRN चा बायसेक्टर केव्हा होईल? केव्हा होईल? तो काय म्हणतोय तिकडे चाल नको. डोकं चालेल तुझं तू. मी ऐकत पण नाही त्याच. तुझं तू डोकं चालव. MRN OR हा बायसेक्टर केव्हा होईल? एखाद्या अँगलचा एक अँगल बायसेक्टर केव्हा होतो? मी जर असं म्हटलं की हा अँगल बायसेक्टर आहे, हा अँगल बायसेक्टर केव्हा होईल? जेव्हा हे दोन अँगल कॉन्ग्रंट होतील. हे दोन अँगल कॉन्ग्रंट होतील म्हणजे OR हा बायसेक्टर केव्हा असेल? MRN चा बायसेक्टर केव्हा असेल? जेव्हा MRO म्हणजे हा आणि NRO म्हणजे हा कॉन्ग्रंट होईल. ते कॉन्ग्रंट कधी होतील? जेव्हा ते दोन अँगल कॉन्ग्रंट कधी होतील? जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर होती. जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर होती. हे विचार करणं म्हणजे स्टडी आहे, लक्षात ठेव. म्हणजे माझं काम काय? या दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवणं. बरोबर? हे दोन ट्रायंगल सिमिलर कशाने दाखवणार? बोला काय काय सांग. तू बोलूच नको. तुला येते सगळं. बोलूच नको. यांचं डोकं चालत नाही तुझ्यामुळे. हा बोल 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 बोल. याच्यामध्ये काय काय कॉमन दिसत आहे? नाव बोल ट्रायंगलची. ट्रायंगल OMR अँड ट्रायंगल ONR. बोला दोन ट्रायंगल झाले. नाव नंबर 1, नंबर 2, नंबर 3. हा 100 गोष्टी येत रे. 100. बोला बोला बोला. काय? ON is congruent to ON. का? रेडिया ऑफ द सेम सर्कल. अजून OR is a common side. अजून MR आणि NR काय? टँजंट सेगमेंट. आणि आपण अभ्यास केलेला आहे टँजंट सेगमेंट कॉन्ग्रंट असतात. टँजंट सेगमेंट कॉन्ग्रंट बाय विच केस? साइड साइड साइड. काय झाले? दोन ट्रायंगल सिमिलर. जर सिमिलर झाले तर त्यांचे
अँगल्स कॉन्ग्रंट होणार, म्हणजे हे दोन अँगल काय होणार, कॉन्ग्रंट. हे दोन अँगल कॉमन झाले म्हणजे ओआर काय होणार, बायसेक्टर. चल लिहायचंय, सुरुवात कर माझ्या पुढं. गिवन लिह पहिला, गिवन लिहायला सुरुवात कर. गिवन छान आणि सुंदर अक्षरातली. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. पटपट पटपट. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. सेगमेंट एम आर एन एन आर आर टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट काय प्रूव्ह करायचं आपल्याला. प्रूव्ह मध्ये दोन गोष्टी आहेत. एक अँगल ओ एम आर सॉरी एम आर ओ कॉन्ग्रंट दाखवायचा आहे. एम आर ओ कॉन्ग्रंट दाखवायचा आहे एन आर ओ ला. तसंच 2 नंबर नंतर लिहू. चला प्रूव्ह करूया. या कसं लिहिणार, इन ट्रायंगल ओ एम आर अँड ट्रायंगल ओ एन आर. ओ एम आर अँड ट्रायंगल ओ एन आर. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 तुझं तू. तुझं तू आवर लवकर. OM is congruent to ON currently. OR is congruent to OR currently. MR is congruent to NR currently. कारण लिहायचं जर काम कर. By which test? साइड साइड साइड. काय झालं, लिहायचा प्रयत्न कर. बोर्डवरच बघून तू काही करू नको. ओ एम आर इज सिमिलर ॲज वेल ॲज कॉन्ग्रंट. ओ एन आर सिमिलर पण झाला, कॉन्ग्रंट पण झाला. साइड 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 टेस्ट न सिमिलर पण होतो, कॉन्ग्रंट पण होतो. जर असं झालं तर ट्रायंगल बोला, अँगल एम आर ओ कॉन्ग्रंट होणार, अँगल एन आर ओ. आता बोला का शाबाश. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ते म्हणतात की एमओएन चा पण बायसेक्टर आहे का तो. इकडे बघ, इकडे बघ. एमओएन चा ओआर बायसेक्टर आहे का, आहे का, आहे की. अरे हे जर दोन अँगल सेम आहेत तर हे पण दोन अँगल सेम आहेत. त्यासाठी वेगळे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायची गरज आहे का, नाही. डायरेक्टली सिमिलरली अँगल कुठले, एम आर ओ इज कॉन्ग्रंट टू अँगल एन ओ एम ओ आर इज कॉन्ग्रंट टू अँगल एन ओ आर. दॅट मीन्स शेवटी लिहून टाका, सेगमेंट ओ आर इज अ bisector of angle MRN as well as angle MON. चला पट 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 फास्ट.
वाचा काय दिलंय. What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 सेंटीमीटर? याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक सर्कल ड्रॉ करावं लागेल. आपण सर्कल ड्रॉ केला. सर्कल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला त्याच्यात काय ड्रॉ करायचे? पॅरलल टँजंट्स. पॅरलल टँजंट्स ड्रॉ करायचे. आपण पॅरलल टँजंट पण ड्रॉ केले. ओके, 1 आणि 2 पॅरलल टँजंट ड्रॉ केले. हा, दुसरं काय? रेडियस. रेडियस रेडियस किती आहे तिची? 4.5. आणि तुला विचारलंय, नाव देऊया A B C D. तुला विचारलंय काय? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल टँजंट्स? या दोघातलं डिस्टन्स किती? डिस्टन्स किती आहे? हा, हे 4.5, हे 4.5, तर हे पण 4.5. मग 4.5 प्लस 4.5 9 सेंटीमीटर डिस्टन्स असणार आहे. लिहिणार काय? हे 4 मार्काला एक्झाम्पल आहे. तू 9 सेंटीमीटर लिहून जर आला तर 4 मार्क तुला देतील का? 4 मार्काला काहीतरी वेगळं असणार. येस ना? हा, तू हे 9 सेंटीमीटर आन्सर कसं काढलास? या दोघांची काय केलीस? ऍडिशन करायला तुला परमिशन कधी आहे माहिती का? जर सी, ओ आणि ए कोलिनियर असतील तर. कधी? अरे बोल तरी. कोलिनियर माहितीये का तुला? अरे एकाच पॉइंट वरचे डॅशनेस डॅश डॅश. म्हणजे तुला आधी हे प्रूव्ह करावं लागतील की सी डॅश ओ डॅश ए, ते आधी प्रूव्ह करावं लागेल, तर तू 9 सेंटीमीटर लिहू शकतो. असं डायरेक्ट 9 सेंटीमीटर लिहिता येत नाही. त्याच्यासाठी तुला एक कन्स्ट्रक्शन ड्रॉ करावी लागते. काय ड्रॉ करावी लागते? कन्स्ट्रक्शन. पेन खाली ठेव, लक्ष माझ्याकडे दे. हा, काय बोल की? नाही, 3 पॅरलल लाईन कडे जायचं नाही. हा, कोलिनियर प्रूव्ह करावं लागेल. पहिल्यांदा लक्षात ठेव. एवढं सोपं एक्झाम्पल नाही. 9 सेंटीमीटर सगळ्यांना कळलं. आन्सर 9 सेंटीमीटर येणार आहे का? येणार आहे. 4 मार्काला 9 सेंटीमीटर तुम्हाला विचारलेलं नाही. तू काय उत्तर लिहून येणार? नाही. लिहून येणार का? मॉडरेटर थोबाडीत देईल पेपर मध्ये येऊन. तुला आधी हे प्रूव्ह करावं लागेल की ए डॅश ओ डॅश सी. ते कसं प्रूव्ह करतोय ते बघ. पहिल्यांदा मी कन्स्ट्रक्शन मध्ये, कोणी लिहू नका, गडबड करू नका. जिथं लिहायचं मी तिथे सांगतो. कन्स्ट्रक्शन मध्ये मी कन्स्ट्रक्शन मध्ये एक पॉइंट घेतला पी क्यू. पीक्यू पीक्यू एक लाईन घेतली. हा, ती लाईन घेताना, लाईन पीक्यू घेताना कशी घेतलेली आहे? पॅरलल घेतली. हा, कोणाला पॅरलल घेतलेली आहे? हा, टँजंट एबी ला. टँजंट एबी ला ती काय दाखवली? पॅरलल. पुन्हा एकदा सांगतो, मला काय प्रूव्ह करायचं चाललंय माझं? ए डॅश ओ डॅश सी म्हणजे ए डॅश ओ डॅश सी म्हणजे ए ओ सी हे कोलिनियर दाखवायचे. काय दाखवायचे? ते कोलिनियर कधी होतील? जेव्हा हे दोन अँगल 90 डिग्रीचे होतील. हे दोन 90चे जर झाले तर ए आणि सी एक लाईन बनेल आणि त्याच्यावर ओ असेल, मग मला कोलिनियर सांगता येईल. काल्पनिक वस्तू ना. मग हे 90 डिग्री आहे हे मी कसं प्रूव्ह करणार? हे 90 डिग्री प्रूव्ह कसं करणार? त्याच्यासाठी आधी मला क्वेश्चनचं उत्तर दे. बोल, हा किती डिग्री? 90 डिग्री. हा 90 डिग्री का?
मला शब्द पाहिजे तो नाही मिळाला, नुसता ट्रान्सव्हर्सल नाही, हे नाही. बोला, हे कुठल्या प्रकारचे अँगल आहे? इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगलचा सप्लिमेंटरी, हे मला पाहिजे होतं सर. इंटेरियर अँगल सर सप्लिमेंटरी म्हणून हा 90 डिग्री. ओके, मी मान्य करू शकतो. मग हा 90 डिग्री तर आपण का लिनियर पेअर अँगल, लिनियर पेअर अँगल आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. मग त्याला इथं दाखवता नाही, बरोबर जसं हे दाखवले तसंच हा 90 तर आपण 90. ही याला पॅरलल आहे आणि हे दोन्ही पॅरलल आहे, म्हणजे ही पण याला पॅरलल असणार आहे, हो का? मग आपल्याला ते दाखवत आहे. बघ लिहितो कसं. पहिल्यांदा अँगल 90 डिग्री दाखवायचा आहे. मला सांग कसं दाखवू? अँगल नाव घेऊया इथं, काय डी, डी नाही ई एफ. चल बोल, हा पटपट. अँगल हा 90 डिग्रीचा दाखवायचा आहे. कसं लिहू? अँगल ई ए ओ इज इक्वल टू 90 डिग्री, कारण टँजंट रेडियस थेरम. टँजंट रेडियस थेरम. चला, अँगल ई ओ झाला. आता कोण कोणाला पॅरलल आहे? लाइन PQ. लाइन PQ इज पॅरलल टू लाइन किंवा टँजंट. बोल रे कोणाला? AB. जर हे दोन टँजंट्स, या दोन लाईन पॅरलल आहे, तर कुठल्या दोन अँगलची ऍडिशन 180? अँगल EAO, अँगल EAO प्लस अँगल POA इज इक्वल टू 180 डिग्री. का बोल? इंटेरियर अँगल टेस्ट, इंटेरियर अँगलचा सप्लिमेंटरी. EAO किती डिग्री आहे? 90 प्लस अँगल POA इज इक्वल टू 180 डिग्री. बोला, 90 कडे आलं. अँगल POA इज इक्वल टू 180 मायनस 90. जो बोला हो चमका, शांत बसायला तुम्ही इथं आलेलं नाही. अँगल चालू केलं का? अँगल PAO इज इक्वल टू 90 डिग्री. दिस इज माय इक्वेशन 1. आता नीट लक्ष दे. असंच सेम खालच्या साईडला. सांग कुठनं सुरुवात करू? इथून. जो बोलावं चमका, बोला. हेच असं अँगल FCO इज इक्वल टू 90 डिग्री. कारण बोल, टँजंट रेडियस थेरम. आता कोण कोणाला पॅरलल आहे? लाईन काय? लाईन PQ. लाईन PQ पॅरलल आहे. लाईन काय? FD ला लाईन पॅरलल आहे, बरोबर का? कारण ही याला पॅरलल आहे ना गिवन मध्ये. बोला, जर ही लाईन पॅरलल आहे तर कुठले दोन अँगल घेणार? FCO, अँगल FCO प्लस अँगल POC किती डिग्री येणार? 180. कारण बोल, इंटेरियर अँगल टेस्ट. FCO किती डिग्रीचा दाखवलाय? 90 प्लस अँगल POC इज इक्वल टू 180. 90 पलीकडे गेले. अँगल POC इज इक्वल टू 180 मायनस 90. अँगल POC इज इक्वल टू 90 डिग्री. बोला, इक्वेशन सेकंड. काय प्रूव्ह केलं माहिती का मी? POA इकडे POA आणि POC हे किती डिग्रीचे प्रूव्ह केले? दोन्ही मिळून 180 डिग्री. दोन्ही मिळून 180 डिग्री. मग फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 आता मी असं लिहू शकतो, A डॅश O डॅश C. आणि मग फॉर्म्युला तुझा वापरायचा. बोला, AC इज इक्वल टू OA प्लस OC. बोला, 4.5 प्लस 4.5 दॅट मीन्स 9 सेंटीमीटर. याच्या आधी हे रामायण आहे, त्याला डायग्राम काढावी लागेल, त्याला गिवन लावावं लागेल. लक्षात ठेव. आणि गिवन मध्ये सेंटर ऑफ द सर्कल ली दोन पॅरलल लाईन्स दाखव. असू काय? करणार का स्वतः? कर स्वतः. चल.